पुराचं पाणी ओसरल्यानंतर आता बचाव कार्य सुरू झालंय, लोकांना मदत करणं सुरू झालंय आणि पुणे महापालिकेकडून या लोकांना दूध, बिस्किट आणि इतर वस्तू पुरवल्या जात आहेत। या वरच्या मजल्यावरती असलेले लोक रात्रीपासून वरती अडकून पडलेत। बेसमेंटमध्ये पाणी गेल्यामुळे त्यांना खाली येता आलं नाही, लाईट नाहीये आणि अर्थातच दूध आणि इतर वस्तू नाहीये। तर या अशा पद्धतीने लोकांनी दोरी म्हणून या त्यांच्या कदाचित बेडशीटचा उपयोग केला आहे आणि त्याला बांधून ही पिशवी खाली सोडली आहे आणि तिथून हे दूध वरती नेलं जातंय। काका 2 पिशव्या दिल्यात, त्याच्यामध्ये 2 मला वाटते पुरेशा आहेत। त्या इथे वरती त्या काकूंना 2 पिशव्या पाहिजे, 2 मागतायत त्या, त्यांना 2 पिशव्या द्या। आणि बघा तर ह्या अशा पद्धतीनं दूध आणि पाणी देखील द्यावं लागतंय, कारण अनेक सोसायटींच्या ज्या पाण्याच्या टाक्या आहेत त्यामध्ये हे पुराचं पाणी गेल्यामुळे त्या पाण्याच्या टाक्या ज्या आहेत त्या स्वच्छ कराव्या लागणार आहेत। या दूध आणि बिस्किटांबरोबर आहे बघा, या इथे हे आणखी हे अशा पद्धतीनं दूध वरती लोकांना द्यावं लागतंय, कारण बेसमेंटमध्ये आणखी मोठ्या प्रमाणात पाणी आहे आणि दूध आणि बिस्किटांबरोबरच मेणबत्त्या देखील देण्याची वेळ आलेली आहे, कारण लाईट नाही आहे आणि लाईट लवकर येईल याची शक्यता देखील नाही आहे। तर महापालिकेकडून शक्य असतील त्या वस्तू लोकांना या ठिकाणी दिल्या जात आहेत आणि ज्यांना गरज आहे अशांसाठी शाळांमध्ये सोय देखील करण्यात आली आहे। तर हे लोक अशा पद्धतीनं या पिशव्या खाली टाकतायत आणि सोडतायत दोरीला बांधलेल्या आणि त्यानंतर महापालिकेकडून त्यांना ही मदत पुरवली जाते। कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे। तर मुठा नदी पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरूच आहे असं मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलेलं आहे। विसर्ग सुरूच असल्यानं नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी अशी सुद्धा माहिती केंद्रीय मंत्री असलेले मुरलीधर मोहोळ यांनी दिलेली आहे। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणेकरांना हे आवाहन केलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।